हॅलो मंडळी, आय एम बॅक विथ शॉर्ट पॉडकास्ट. आय डोंट नो, मला म्हणजे असं होतं ना कधी कधी की स्वस्थ बसूच देत नाही. असं वाटतं की आज आज नाही बोलायचं. जसं मावसाळ स्वतःच म्हणते की नाही आपण बोलायचं, पण आपण होतो असं म्हणजे सहनच होत नाही. आणि मला सांगता येतं, त्याच्यामुळे मी सांगताही येत नाही असं नाही बोलणार. आणि त्यासाठी मी आलेले आहे. बाई, काय हा प्रकार, काय नव्हेच ते. काय आपलं बोलायचं म्हणून बोलायचं. आता जर गेल्या आठवड्याभराचे फक्त तुम्ही व्हिडिओ बघा तिचे, कॉन्स्टंटली सगळ्या व्हिडिओमध्ये एंडिंगला काहीतरी प्रवचन दिलेलं आहे. ही कॉमेंट आली, ह्याला हे उत्तर, ती कॉमेंट आली, त्याला हे उत्तर, मग असं झालं, मग असं बोलले म्हणून मी असं आता हे त्यांना सांगू इच्छिते, त्यांना मला हे क्लिअर करायचं आहे. मग अशी म्हणजे हिने स्वतः ते मेन्शन केलेलं आहे की ह्या कॉमेंटला उत्तर, त्या कॉमेंटला उत्तर, अशा कॉमेंट्स आल्या. आणि आजही ती म्हणत होती की मला कधीच अशा कॉमेंट्स येत नव्हत्या, पण जेव्हापासून घर बांधलंय काय माहिती मला काय कळूसच नाही की लोकांना काय झालंय, आणि लोकांनी कधी काही बघितलं नाही आहे का, की मी एकटीनेच असं केलं आहे का, की मी एकटीच घर दाखवते का, मग मी चांगलं काय दाखवूच नको का, मग मी वाईटच दाखवू का, आणि मग मी काय दुःख आणि माझं हेच दुखतं आहे आणि असंच प्रॉब्लेम आहे ते सांगू का, रडगाणं दाखवू का, मला काय कळूसच नाही. मग नंतर मग मी तर सरळ डिलीट करायची, पण आता तर इतक्या कॉमेंट यायला लागल्या. मग नंतर एक माझा जो वास्तू आणि माझी शांतीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तर इतक्या छान कॉमेंट आल्या, इतकं म्हणजे भारी, एकदम भारी, काय नव्हेच ते. अशा कोणी ज्यांनी कधी कॉमेंट केल्या नव्हत्या त्यांनी मला कॉमेंट केल्या, काय 101 कॉमेंट केल्या आहेत बायकांनी. म्हणून मग मी असं विचार करते की एवढे लोक, म्हणजे खूप लोकांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि मी त्याचा विचार करते. मग 5-6 कॉमेंट आल्या तर मला काही फरक पडत नाही, पण कधी कधी मला फरक पडतो, कधी नाही पडत. आणि मग फरक पडला तर मग मी उत्तर देते, नाही पडला तर मग मी असं विचार करते की काय करावं मग ह्या बायकांचं, काय हॅप्पी नसतील, काहीतरी प्रॉब्लेम असेल, असा विचार येतो डोक्यामध्ये. अरे बाबा, तू कहना क्या चाहती है मावसाळ, चुंदरीमा, चिउंदरीण. अगं बाई, एकदा बोलते मला कॉमेंट येत नाहीत अशा काही, एकदा बोलते मला भरपूर कॉमेंट आल्या, एकदा बोलते मी उत्तर देत नाही, पण गेला आठवडाभर मी सतत उत्तर देते. काही ना काही कॉमेंट घेऊनच येते आणि मग त्याला कॉमेंटमध्ये पण उत्तर भांडणं करत बसते आणि मग व्हिडिओ काढून पण भांडत बसते. म्हणजे तुझं नक्की काय प्रॉब्लेम काय आहे तुला स्वतःला? आता ना खरंच म्हणजे मला असं वाटतं तुझी मानसिक स्थिती बरोबर नाही आहे. तू जे सतत बोलत असते ना, काय मानसिक स्थिती असेल, चांगली मानसिक स्थिती असलेल्या बायका असं करणारच नाही. चांगली मानसिक स्थिती असलेल्या बायकांना क्लिअर असतात, त्यांना काय ना आवडतं, काय नाही आवडत हे त्यांच्या डोक्यात पक्कं असतं, क्लिअर असतं. तुझ्यासारखं नाही असं काहीतरी बडबडत बसायचं, गोल 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 फिरवायचं. मला सहन होतं पण मला सहन होत नाही, मी उत्तर देत नाही पण मी उत्तर देते, मला कॉमेंट येत नाहीत पण मला कॉमेंट येतात, मला वाईट कॉमेंट येतात, मला चांगल्या कॉमेंट येतात, मला चांगल्या कॉमेंटकडे मी लक्ष देते पण वाईट कॉमेंटकडे पण मी बोलते. म्हणजे काय आहे, ऑल इन ऑल तुला काहीच सहन होत नाही. तुझी मानसिक स्थिती ठीक नाही आहे, त्याच्यामुळे तुलाच कळत नाही आहे की मी काय करू आणि काय नाही. आणि हीच रिॲलिटी आहे की तुला सत्य सांगितलेलं, सत्य म्हणण्यापेक्षा कोणीतरी आपलं काहीतरी ओपिनियन दिलंय, अगदी जेन्युइन का असे ना. म्हणजे तूच म्हणालीस की बरोबर आहे, तुमचं जे व्लॉगमध्ये दिसतं त्याच्यावर तुम्ही बोलता, पण तुझं असं असतं ना की जे व्लॉगमध्ये दिसतं त्याच्यावरून लोकांनी काही ओपिनियन फॉर्म करूच नये, किंवा त्यांचा काही पर्स्पेक्टिव्ह असलाच नाही पाहिजे. की तुला समजणार नाही, थोडंसं डिफिकल्ट झालं तुझ्यासाठी शब्द, त्यांचं काही मत असलं नाही पाहिजे, त्यांना काही विचार नाही त्यांनी केला पाहिजे. तुमचं सगळ्यांचंच ते तीन तिघाडाचं, मग ती बोमडा आणि बोचू आणि तू, आता चड्डी कटाप झाली कळलं, तुम्ही दोघांनी एकमेकींना अनफॉलो वगैरे केलं, पण खूप मजे घेतलेत ना तुम्ही चड्डीचे, खूप काय काय तिच्याकडनं करून घेतलं आणि आता तिलाच बाजूला केलं. हीच वेळ तुमच्यावर पण येऊ शकते. सो मावसाळच्या संगतीमध्ये किती राहायचं आणि मावसाळ
किती चांगली आहे काय ते तुम्हाला चड्डी आता एक्सपिरियन्सने सांगू शकते. मला काही असं माहिती नसतानासुद्धा मला माणसं कळतात, त्याच्यामुळे मी चड्डीला वेळोवेळी समजवत होती. पण जे तुम्ही दुसऱ्यांबरोबर करता, जसं मावसाड म्हणते अगेन वारंवार, मावसाडला हे लक्षात घेतलं पाहिजे की जे तिने दुसऱ्यांबरोबर केलं आहे ना, ते सर्वप्रथम तिच्याकडे परत येणार आहे आणि आल्याशिवाय राहणार नाही. बोंबडाचं तू आता बोंबडाला टार्गेट केलेलं आहेस, बोंबडाच्या भाषेत टार्गेट. तर मावसाडचं नेक्स्ट टार्गेट बोंबडा आहे आणि बोंबडाला मावसाड संपवणार. असं करत करत मावसाड स्वतः एक दिवशी संपणार, एकदम बेकार संपणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण आता सद्यस्थिती अशी आहे की ह्यांना तिघींना पण, माजोरड्या या तिघीजणी ज्या आहेत त्यांना तिघींना पण असं आहे की बस आम्ही जे दाखवतो ते बघा आणि चालते व्हा. बस तुम्ही आम्हाला बघा, आम्हाला पोसा, पण तुम्हाला स्वतःचं काहीही मत मांडता येणार नाही. तुम्ही काही कॉमेंट वगैरे असं काही करू शकत नाही. आणि आमच्याबद्दल जर काही वेगळं वाटत असेल तुम्हाला तर अजिबातच नाही. फक्त आम्हाला पहा आणि फुलं व्हा, अन्यथा चालते व्हा, काही बोलायचं नाही, फक्त बघायचं. आणि हे तर बोंबडाने कितीतरी वेळा सांगितलंच आहे की तुम्ही फक्त जे दाखवते ते बघा म्हणून. सो असा हा माज आहे ह्यांचा. मावसाड पण इन शॉर्ट आता तेच करते आहे. तिचं पण असंच म्हणणं आहे की तुम्ही अशा कॉमेंट्स करत जाऊ नका, तुम्ही तुमचं मत देत जाऊ नका, तुम्ही बघा आणि तेच म्हणजे सेमच, मला पहा आणि फुलं वाहा. त्यामुळे ती कितीही कोकलून बोलली तरी ते फॅक्ट डिनाय होत नाही. आणि ठीक आहे, जर तुला खूप प्रमाणामध्ये कॉमेंट येत असतील तर तुला रिॲलिटी चेक करण्याची गरज आहे. तुला स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की का असं लोकांना अचानक वाटायला लागलं. अगेन ह्याच्यामध्ये असं नाही आहे की कोणाच्या सांगण्यावरनं, कारण कोणाच्या सांगण्यावरनं असं सहज होत नाही ना. मग जर ते असे इन्फ्लुएन्स होत असतील तर मग तुमच्यापेक्षा मोठी इन्फ्लुएन्सर मी आहे की नाही, नाही का. सो लोकांना स्वतःचं डोकं आहे. जितकं तू समजतेस ना किती गो बाई मीच हुशार, तर असं नाही आहे. तू टुकार आहेस आणि हे जितक्या लवकर समजशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. राहिला प्रश्न तुझ्या आईचा, तर ते गवत काढणं वगैरे, तर ते बाबा ते दुसरं तू काय सांगितलंस ते, एक तर तुझं दुसरं मुलाचं ते तुला कुठून ना कुठून तरी तो विषय काढायचाच असतो. बाबा तूच एक महान काहीतरी जन्माला घातलंस आणि काहीतरी झालं तुझ्याबरोबर ट्रॅजेडी, ते पण तुझाच कर्मा होता आणि तुझंच काय ते सिझेरियन वगैरे झालं. बाकी तर असेच आहेत, काय माहिती नाही, तुझं तुलाच माहिती, जसं तू म्हणाले माझं मलाच माहिती. बरं असो, त्याच्यावर मला काय बोलायचं नाही. इतका घाणेरडा डर्टी टॉपिक आहे आणि परत त्या चिखल उडवत असते, घाणीत उतरत असते. पण जे तू बोललीस की माझ्या आईची काळजी तुम्हाला असेल तर आम्ही का मदत करू. तिच्या अंगात चिटाईच्या अंगात होती खूप धिटाई म्हणून तुला काढली आणि तुझ्यासारखी अजून 2 पोरं काढली. जर तुम्ही काही करू शकत नसाल तर हा तुमचा नाकर्तेपणा आहे आणि ही तुमचं हे दर्शवतं की तुम्ही किती युजलेस आहात. राहिला प्रश्न ते गवत काढण्याचं, तेवढंच बरं घेऊन बसलीस गं, बाकीचं काय, बाकी तू कुठल्या कामाला हात लावत नाहीस. त्याचं काय, भाजीचं ते दाखवलं तिने साफ करून ठेवली आहे, म्हणजे साफ पण तिनेच करायची, फोडणीला पण तुला देता येत नाही. तुझे हात झडले की काय झालं त्याच्यामध्ये, पण काय तुझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळेला आणि काय झालं होतं का तुला. बाकी करतेस, जेवाजेवी करतेस की सोडलं तुझ्या कमरेच्या त्रासामुळे, त्याच्यामुळे बंदच आहे सगळं, ते पण एकदा क्लिअर कर. ते तर जोरात चालू असेल. तुला त्या ह्याचा त्रास नाही आहे, तुला त्या ऑपरेशनचा वगैरे त्रास नाही आहे. ते जरा अति केलं ना, जास्त वाकलं ना, वाकून गोष्टी केल्या ना की त्रास होतो, त्याचा त्रास झाला असेल तुला. उगाचच त्या ऑपरेशनवर आणि त्या मुलावर काही पण थोपवू नकोस. आणि जे करायच्या त्या गोष्टी करतेसच ना वाकून, की तेव्हा कारणं सांगतेस. तेव्हा नाही येत का कमरेवर ताण. त्या दिवशी AC उचलत होती ते म्हणते मी, म्हणजे असं जेव्हा स्वतःचं काय असतं तेव्हा कसं सगळं भार घेते पाठीवर, पोटावर आणि कुठे. ते तर काय
उगाच असं म्हणजे मला माहिती आहे मावसाळ तुझ्या डोक्यात काहीतरी घाणं चाललं असणार, कारण ते तुझी मनोवृत्ती आहे, त्याच्यामुळे तुला असंच वाटतं. पण माझं बोलणं क्लिअर असतं. मी तर ए सीबद्दल आणि सामान आणि हे काय ते सगळं करत असतेस ना एवढा धंदा, त्या धंद्याबद्दल बोलत होती. साड्यांचं पण किती बोचकी बिचकी उचलायची आणि त्याचं सगळं हे करायचं, मग किती वाकून वाकून काम लागतं तुला, मग ते बरोबर करतेस ना. आणि फक्त ते तेवढंच नव्हतं, ओव्हरऑलच तुझं जे वागणं बोलणं, अगं बाई तू तुझ्या आईची लायकी कामवालीपेक्षा पण खालची, तिचा दर्जा खालचा करून टाकलास. जेव्हा तू काल स्वतः बोललीस की मला ताईंची आठवण यायली आहे आणि मायच्या हातचं गोड ना. पहिले तर फार उडत होतीस, फार यायची आणि तुला शापूची भाजी आणि पुरी म्हणजे सुख आणि हे वाटायचं, आणि आता काय झालं, गोड ना तुला. लय मोठी झालीस ग तू, माजलीस. बाकी काय नाही, हे तुझा माजच दर्शवतं. आणि लोकांनी तुला काहीही चुकीचं समजलेलं नाही आहे किंवा ते तुला काहीही असं खरं मानायला सांगत नाही आहेत. जे खरं आहे पण तुला खरंच ते दिसत नाही आहे किंवा तुला ते मान्यच करायचं नाही आहे, त्यामुळे तू ते सगळं काही ना काहीतरी क्लॅरिफिकेशन घेऊन येते. आता मी तुला हे बोलणार नाही की तू हे मान्य कर, कारण तू हे कधीच मान्य करणार नाही, पण हेच सत्य आहे. ओके मावसाळ, चल आता कामाला लाग. बसली तिकडे नुसती येऊन ठाण मांडून. चिटाई मोठी बोटं मोडायची ना, आता डोक्यावर हात बळवून घे. बसली आता उरावर लेक येऊन. पहिले काय मुक्के घ्यायची आणि आता बुक्के दे तिला आणि चालती कर. चिटाईचा कर्मा असंच असतं, बघितलं. जे आपण करतो ना ते आपल्याकडेच परत येतं. मावसाळ बोलतेस ना, स्वतःच्या घरात बघ आधी काय चाललंय ते. आणि तुझ्या आईचा कर्मा आलाय तुझ्या रूपी तिच्या अंगाशी. कर ग चिटाई कर. तू काय नाही आहे, तुझी लायकी त्या तिच्याकडे येणाऱ्या स्वयंपाकीण बाईपेक्षा पण खालची आहे. दर्जा तुझा, दर्जाहीन आहेस तू. शी पडीक नुसतं सगळं पडलेलं उचलते हिचं. साड्या बिड्या काय काय देते. असं तर आपण म्हणजे दिवाळ सणाला काय सणवार आला की देतो ना, असं बोनस पण देतो. पण हे चिटाईला बोनस नाही मिळत, फक्त वापरलेला माल मिळतो. शी 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 कर्मा. सो तेच, काय रे बाबा काय बोलते आणि काय तो ॲटिट्यूड स्वतःच्या खिशात घालायचा मावसाड आणि निघायचं. हट याडे बाई.